येणार का तुम्ही? हा, दम घ्या थोडा. अमित सर आहेत मग, काय हरकत नाही. प्रवीण टेबे दमला ना, एवढी फिल्डिंग केली काय. धन्यवाद लहुजी फडके. आणि मॅच क्रमांक आपल्या भेटीसाठी आहे. एका बाजूला बॅटिंग टीम जो खेळतोय तो संघ आहे समृद्धी 11 आणि त्याच्या अपोजिट संघ आहे तो म्हणजे प्राची अँड प्रिशा 11. आणि चला पंच सत्यन काकडे यांना विनंती असेल की चटणी आणि गोड चटणी मिक्स करून आपण पियायचे. ओमकार तैयार है बल्लेबाजी की बाउंड्री संभालने के लिए वल्लभ प्रीमियर लीग का ये भव्य दिव्य आयोजन नियोजन. पहली गेंद इस बार कवर के ऊपर खेला हुआ शॉर्ट है, फील्डर तैनात है मगर सिंगल लेने में बल्लेबाज कामयाब बने और सिंगल के साथ खाता ओपन. स्कोर है ओमकार का 1. ऋषि गेंदबाजी की बाउंड्री संभाल रहे और चॉप करने की कोशिश की थी वाइड और कर एक अच्छी तेज तर्रार बॉल देखने को मिल चुकी है. गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं, डॉट गेंद. अभी भी 4 बॉल शेष इस ओवर की. बंटी खाडेकर कुठे असतील स्टेजशी कॉन्टॅक्ट करा. बंटी खाडेकर. और एक बार फिर से आउटसाइड ऑफ स्टंप बॉल है, लाइन के अंदर से गेंद चली गई है. बल्लेबाज ने खेलने की कोशिश की लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है, डॉट गेंद. आखिरी 3 बॉल शेष. फुल टॉस और मिड विकेट के ऊपर छक्का दागेगा क्या चौका. एम्पायर 4 रन जी. गीत वेसावकर मंडली की याद आ गई है. 1990 के दशक का ये लोकप्रिय गाना आप सभी ने सुना होगा. श्रीकांत नारायण. ओ अच्छी बॉल संतोष मयेकर इनकी आवाज से निकला हुआ ये गाना, लेकिन एक अच्छी बॉल दबाव डालता हुआ गेंदबाज इस बार बल्लेबाज के ऊपर. आखिरी गेंद यानी कि लास्ट डिलीवरी, लास्ट बॉल. इस बार जोरदार हिट कर दिया कवर के ऊपर. 4 मिलेगा और सीधी गेंद ने रास्ता नाप लिया है. 4 रन जी. और इस बाउंड्री के साथ ओव्हर खतम आणि पहिल्या षटकानंतर आपण बघू शकता
धावसंख्या इकडे मात्र झालेली आहे ती म्हणजे 9. समृद्धी इलेव्हन संघाची धावसंख्या 9. और गेंदबाजी की बॉर्डर संभाल रहे हैं प्राची एंड प्रीशा इलेवन. और नए गेंदबाज विघ्नेश म्हात्रे. बघा महत्वाची सूचना आहे अमित सर, यानंतर जेवढे सामने होतील 3 ओव्हर. 11 वाजलेत, मला वाटतं अजून भरपूर मॅच बाकी आहेत, प्रचंड मॅच बाकी आहेत. 6 मॅच बाकी आहेत ना अजून. मग चला 3 ओव्हरच्या भरपूर मॅच होतील. यस यस. दूसरी ओवर की पहली गेंद, वो अच्छी बॉल, सही टप्पा, सही लेंथ. क्रिकेट में टप्पा और चित्रपट पे कटप्पा बहुत इंपॉर्टेंट बात है. टीम का टोटल स्कोर 9 विदाउट लॉस से काम. आगे निकले इस बार, देखा जाए एक्स्ट्रा कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट, लॉफ्टेड कवर ड्राइव, एट्स अ 4 रन. 9 और 4 13. 9 और 4 13. इस ओवर की अभी भी 3 बॉल 4 बॉल शेष. अनुज झेल पकडला ना तर आमच्या कॉमेंट्री पॅनल कडून 500 रुपये दिले जातील. अनुज भोलेनाथ पाटील. एक सिंगल मिलेगा शॉर्ट फाइन लेग के ऊपर खिलाड़ी फंबल, और एक सिंगल के साथ स्कोर 14. 14 पे स्कोर. इस ओवर की 3 बॉल शेष. अंपायर सुनील जी तांडेल और इस गांव के सुपुत्र अनिल जी टेम्बे, टेम्बा बहुमा. अच्छी बॉल आणि इकडे बक्षीस आहे. प्रल्हाद भोईर यांच्याकडून तर कॅच घेतली अनुसाठी तर 500 रुपये प्रल्हादजी भोईर यांच्याकडून. अच्छी बॉल, संपर्क हुआ नहीं गेंद और बल्ले के बीच. डॉट गेंद की समाप्ति. आखिरी इस ओवर की गेंद शेष. चमकदार ट्रॉफी VPL वर्ल्ड प्रीमियर लीग 2026 शहंशाह विजेता चैंपियन कौन बनेगा? आखिरी बॉल शेष. अंतिम बॉल. क्या बॉलिंग का मुजाहरा पेश किया, वाट है गेंदबाजी. अंतिम बॉल के ऊपर कितने रन आएंगे? और उछलती हुई गेंद कंधों के ऊपर चली गई है. गेंद और बल्ले के बीच संपर्क ने डॉट गेंद. 2 षटकानंतर समृद्धी इलेव्हन संघ धावसंख्या 14 बिनबाद 14. जशी स्वप्नात एकविरा येतो तशा स्वप्नामध्ये सत्यन काकडे यांच्या कोणतरी येते म्हणून ते मान हलवतात. म्हणजे प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये कोण आणि कोणतरी येतोय. कोणाच्या स्वप्नात राक्षस, कोणाच्या स्वप्नात देव, कोणाच्या स्वप्नात नटी. आमच्या स्वप्नात कोण येईल? आम्ही एकटेच. नाही स्वप्न नाही आपन. आणि बघा तिकडे सुनीलजी तांडे यांच्या स्वप्नामध्ये नटी येत असेल. आणि बघा तिकडे आमचे टेंबा बहुमा अनिल टेंबे. रोकिए रोकिए.
म्हणून सांगते एका बाजूला मुसल दुसऱ्या बाजूला उखल, एका बाजूला भाजीमध्ये परवल दुसऱ्या बाजूला वांगा. आणि वांगा बघा बुटका असला की तो भरलेला दिसतो, बी भरलेलं वांगा. ओ अच्छी बॉल, गुड डिलीवरी. एक सही लेंथ के ऊपर गेंद है, गेंद और बल्ले के बीच संपर्क यानी डॉट गेंद. टीम का टोटल स्कोर है 14. विदाउट लॉस से काम चल रहा है समृद्धि 11 टीम का स्कोर. शानदार जानदार बीपीएल का आयोजन मिनी वानखड़े वल्लभ का ये रायगढ़ जिले का लोकप्रिय मैदान. चला पुढचा सामना कोणाचा असेल प्रवीण सर, लगेच अनाउन्समेंट करा. ओ ऊंचाई ज्यादा है, कैच इट. ना 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 ना, कॉल इंपॉर्टेंट बात है. माइन 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 आपको कहना है, लेकिन कॉल नहीं होगा तो आपका घाटा होगा. लेकिन इसी बीच इस 2 रनों के साथ स्कोर आगे 16 के घर में. समृद्धि 11 टीम का स्कोर है 16 बिना कोई विकेट के नुकसान पे. प्राची एंड प्रीशा 11 टीम पहले गेंदबाजी कर रही और बैकफुट जाकर इस गेंद को खेल दिया. जोरदार हिट करने गए, एक सिंगल दूसरे के लिए पलट चुके, रनआउट का मौका लेकिन 2 रन पूरे. बैकअप अच्छा है. 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 18. चला नेक्स्ट मॅच निर्भय पाटील विरुद्ध नयन पाटील. मग निर्भय पाटील विरुद्ध कीर्ती 11 प्रेम मात्रे. चला प्रतीक काय चालू आहे प्रतीक? आणि बघा काही कारणास्तव जेवण मागं पुढं झालं आणि ज्यांना भेटला नाही त्यांचे चेहरे बघा कसे चिंचेसारखे झाले. त्याच्यामध्ये सत्यन काकडे 1 नंबरला, कारण इथं सगळे खबरीला आहेत आम्हाला सांगायला. नेक्स्ट बॉल, अच्छी बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. गेंद बल्ले के बीच कांटेक्ट नहीं है, सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद, आखिरी गेंद शेष. अंतिम बॉल हवा में लॉफ किया है इस बार पॉइंट के ऊपर, लेकिन दूसरे के लिए पलट चुके बल्लेबाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रनों के साथ स्कोर जा रहा है 20. 3 षटकानंतर समृद्धी 11 संघाची धावसंख्या 20 बिनबाद 20. आखिरी 6 गेंदें शेष है. कप्तान जल्द से जल्द चॉइस कीजिए इस अंतिम बॉलर को. चला बघा विनय गावंड आलेत आणि आता नेक्स्ट मॅच कोणाची ते आम्हाला सांगतील. काय नियम आहेत ते सांगा आम्हाला. 3 ओव्हरची मॅच होईल कंपल्सरी. आणि धावसंख्या 20. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शॉट है लेकिन फील्डर तैनात है. लॉन्ग ऑन के ऊपर गई गेंद ऑन ड्राइव किया है और एक सिंगल के साथ स्कोर 21-21. चला फायनल अमित सर नेक्स्ट मॅच झाला डिक्लेअर. निर्भय पाटील आणि नयन पाटील
त्याच्यानंतर बंटी खाडेकर आणि यातून जिंकेल तो संघ. हे 4 संघ फिक्स झाले नेक्स्ट 2 मॅच. धन्यवाद. यस शुक्रिया. कॉर्नर के क्षेत्र में गेंद रन का मौका बनेगा लेकिन नहीं, फील्डर पहुंचे, बल्लेबाज पहुंचे अपने घर के अंदर सुरक्षित. आखिरी गेंदबाजी मिस्टर शैलेश. गेंदे बची हुई 2, 4 गेंदे खत्म, 2 गेंदे खत्म, 4 बची हुई. पुराना हत्यार, त्याला म्हणतात जुना द्या आणि नवीन घ्या. हो कॅच इट, जुना. यस, ये भी जुना हथियार है और इसी बात बल्लेबाज सुना दीजिए. कानाने हंडी फोडल्यानंतर आता खुश होणार, त्याला पर्याय काय. हंडी फुटल्यानंतर आनंद वाटतो. आमच्या हंड्या गोविंद पथकाला. आखिरी 3 बॉल और ये गेंद अंपायर तांडल साहब लाइन के अंदर से गई हुई. बल्लेबाज ने खेलने की कोशिश नहीं की. लास्ट ओवर की आखिरी 2 गेंदें है. जुना हथियार, उसको धार होती है. सत्यन काकड़े को धार कैसे देखो, धार बढ़ रही है. ओ भैया ये क्या है, इसकी पैंट देखिए कहीं दादा कौन की किया था कहीं. अंतिम बॉल शेष, लास्ट डिलिव्हरी. आणि राहिलेली गोड चटणी आणि तिखट चटणी करून सत्यन काकडे यांनी आनंद घ्यायचा है. और ड्राइव चौका मिलेगा. फील्डर कोई मौजूद नहीं है. खूबसूरत का ड्राइव. एट्स अ 4 रन एंड इनिंग खत्म. निर्धारित 4 षटकामध्ये समृद्धीला संघ धावसंख्या 27 आणि विजयासाठी 28 धावांची गरज. चला या कोको SD कोको फार्म हाऊस एक डिक्लेअर करतो राकेश पाटील. SD कोको आता सामना जिंकला किंवा हारला तरी SD कोको फार्म हाऊस अलिबागवर राकेश पाटील कडून एकदा पूर्ण टीमला मेजवानी. क्या बात आहे. सर्व खेळाडू टीम SD कोको टीम. आणि मी एक असेल ॲडव्हान्स मध्ये. चला टॉससाठी या. कॅप्टन या लगेच. प्रतीक या. प्रतीक आणि कोण आहे, निर्भय या. सुनील पाटील टॉस करा या, तुम्ही सिनियर आहात इथे. सुनील दादा चला टॉस केला जाईल. बघा 6 मॅच आपले बाकी, 3 ओव्हरची मॅच कंटिन्यू खेळली जाईल. आणि 40+ गोलंदाज आता कंपल्सरी नाहीये. 40+ गोलंदाज कंपल्सरी नाहीये 3 ओव्हर. आता रेग्युलर तुम्हाला पाहिजे ते करा. हेड कॉल प्रतीक. कोको टॉस हारल्यात SD आणि जिंकलाय निर्भय पाटील. धन्यवाद सुनीलजी, बसून घ्या आपण. तर टॉस जिंकलाय अर्थात निर्भय पाटील म्हणजे शिवण्णा 11 ने आणि निर्भय बॉलिंग का गोलंदाजी निवडली आहे. चला धन्यवाद. समृद्ध 11 बोलना शेठ पाटील. बघा मॅच जिंकायची त्यांना आता. बोलना शेठ पाटील एक बॉलिंग 1 ओव्हर होऊन जाऊन द्या. आम्हाला बघायचे राजकारणामध्ये जे चौकार षटकार बोलना शेठ पाटील मारतायत ना, ते आता क्रिकेटमध्ये पण त्याला बघायचं मारताना एकदा. हे कसे ते खेळतात. एकेकाली तेही क्रिकेट खेळलं. जे बघा आता अनुज त्यांचा छोटा मुलगा आणि आदित्य मोठा मुलगा, खऱ्या अर्थाने 2 मुलं. आणि आज त्यांच्या जावई परिवारापैकी गोमाची म्हात्रे साहेबांनी बाईक दिली होती आम्हाला खुटारीचे. आणि तेच दादाने बाईक दिली होती दरवर्षीप्रमाणे. प्रचंड प्रेम आहे. लव फटके आम्हाला आनंद झाला. या स्पर्धेची सुरुवात तुम्ही केली, स्पर्धेचा शेवटही तुम्ही करताय. सुरुवातीला तुम्हीच होता कीर्तन करायला आणि काल्याचा कीर्तनलाही तुम्हीच समालोचना. म्हणजे एक योगायोग आहे हा. साईराजे थोडा मिस झाला, तुम्ही आला आम्हाला काय जोडाला जोड भेटला. नियतीला मंजूर होता. पण राजू दादानी चांगले एफर्ट केलं बॉलिंगमध्ये. मला वाटतं विशाल पाटील, मनोज उसटकर तुम्ही पाहिजे होता खेळायला. लाईफमध्ये थोडासा पाहिजे एन्जॉय, मज्जा असते बाई खेळायची. कारण आपण सांगू शकत नाही, जीवन म्हणजे क्रिकेट आहे. नेक्स्ट इयर नक्की खेळतील दोघेही.
हे 3 ओव्हरच आहे भाई, 6 मॅच बाकी आहेत. 3-3 घ्या रे, नाही तर 5 वाजतील, नको 3 बस. आणि 40+ बॉलर आता कंटिन्यू नाहीये, तुमच्यावर डिपेंड आहे. 3 ओव्हरमध्ये नेक्स्ट मॅचला द्या, नका देऊ. स्वामी पाटील कंट्रोल थोडासा. चला राकेश पाटील, स्वामी पाटीलला जरा थांबवा. फलंदाज चेंडू द्या. बॉल बाय कोण आहे? चला 28 धाव्यांची गरज आहे 4 ओव्हरमध्ये. सर्वात कमी धावसंख्या आहे आतापर्यंत आपण या लीग मध्ये पाहिलं तर. मला आय होप की आपण म्हणू शकतो की या मॅच मध्ये लवकरात लवकर धावा चेस होतील. 2 फलंदाज, 2 बॅटर, 2 आघाडीचे धुरंधर तयार. पहिला बॉल, बॅटचा चेहरा जरूर ओपन केला. बॉल चाललाय डीप पॉइंट गलीला. फिल्डिंग खराब आहे आणि 2 धावा पहिल्या बॉलवरती. 2 धावा पूर्ण आहेत. नैतिक आणि नैतिक आणि बॉलर कोण आहे? हो, फास्ट होता, जलद गतीने टाकलेला बॉल आणि इकडे डॉट बॉल आहे. गोलंदाज ओमकार. समोर विघ्नेश आहे. विघ्नेशनं पहिल्या बॉलवरती खातं उघडलं. 28 धावेंचं रनचेस आहे, त्यामुळं 24 बॉल 28 मागणं नाहीये. कागदावरती तरी सोपं आहे, परंतु इकडे काय घडलंय? बॉल सोडलाय विकेट किपर आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. नैतिकसाठी पारितोषिक आहे मोहनजी भोईर यांच्याकडनं. चौकार असो किंवा षटकार, 500 रुपये. तिसरा बॉल, तिसरा चौकार. यस, कन्फर्म झालाय. 3 बॉल 3 चौकार. हॅट्रिक पूर्ण आहे चौकारांची. विघ्नेश आक्रमण करतोय. भाई 28 में से 14 तो पहले 5 बॉल में ही बन गए. अब आधा लक्ष्य तो पूरा हुआ इन 5 बॉलों के ऊपर. लास्ट बॉल है. वो उड़ाने की कोशिश, कैच का मौका. विकेट कीपर के दस्ताना में गेंद जाके रुकेगी और पहला झटका बल्लेबाज विघ्नेश डगआउट की तरफ लौटते हुए.
कीपर का सेलिब्रेशन काफी कुछ बता रहा था। अगर ये विकेट पहली बॉल के ऊपर आता ना तो और भी ये जोश, ये जलवा देखने को मिलता था। लेकिन अब गेंदबाजी के लिए आए अनिकेत ने ही कैच पकड़ लिया था एज अ विकेट कीपर। अब वो खुद गेंदबाजी के लिए आए। 14 अभी भी चाहिए, गेंदे बचे यहां से 18 में 14। उतना आसान होगा क्या गेंदबाजों के लिए ये रन बचाना? क्योंकि जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है, वो बल्लेबाज तो लौट चुका। अब नैतिक है, नैतिक के लिए इनाम है, चौवा या छक्का 500 का इनाम है। पहली बॉल धीमी गति, काफी धीमी गति से, लेकिन ये दिशाहीन गेंदबाजी। वाइट बॉल, एक्स्ट्रा रन है, तो एक्स्ट्रा रन से 15 तो बने। अब यहां से कुल मिला के 13 की जरूरत, 18 गेंदे बचे। अगली पेशकश फुल टॉस, मैच गैप ढूंढने की देरी थी और गेंद सीधा जाएगी बाउंड्री लाइन से बाहर। ये 6 रन, नैतिक के खाते में 500 जमा। अब लक्ष्य नजदीक आता हुआ। मैच 7 रन चाहिए भाई। एक बॉल वाइट डाली थी तो 7। ओ एक और लंबा छक्का। स्कोर इज लेवल, बस 1 रन की दूरी। हारने वाली टीम इस प्रतियोगिता को टाटा बाय बाय करेगी। गेंदे हो चुकी है इस मुकाबले की महज 8 और यहां से गिल्लियां बिखेर दी, रुकना पड़ेगा। एक और बॉल, जीत का जश्न यहां से नहीं मना सकती है टीम, इंतजार अभी भी बाकी है। चलो अगला मुकाबला जिसका भी है वो तैयार रहिए भाई। टॉस तो हुआ है, अब आखिरी रन के लिए नया बल्लेबाज गोटीराम पाटिल। ओ बेटे के साथ पिताजी भी आए अब जीत का जश्न मनाने के लिए, क्योंकि अब 1 रन की जरूरत है। विकेटचे मागे बोलना शेठ पाटील, स्टंपिंगचा बादशाह थोड़ा आगे बढ़े ना। काय बघा विकेट कीपिंग, ये होता है, ये उनका जलवा है। लेकिन लहू फड़ के कहना पड़ेगा, इतना बड़ा शामियाना वाला प्रीमियर लीग के लिए कोई एंट्री फीस भी नहीं है, फ्री में। बोला शेठ पाटिल का दिल बहुत बड़ा है और राजू दादा का दिल बड़ा है, समंदर से भी बड़ा है उनका दिल। और ये डॉट बॉल, अभी भी मैच रुका है, ऐसा नहीं कि आसानी से मैच जाएगा। देखिए लहू जी, सोचने की बात है, खाने का आपने आस्वाद लिया, वेज नॉनवेज कैसा था परफॉर्मेंस? 1 नंबर, एकदम बढ़िया था। इतना बड़ा शामियाना अभी के जमाने में खड़ा करना उतना आसान काम नहीं है। विनिंग मोमेंट अभी भी इंतजार है और समाप्त 1 ही रन चाहिए थे, इसके लिए शायद 1 रन चाहिए। स्कोर लेवल है अभी। क्या हुआ भाई? चला नयन पाटील कुठे असतील ना, तुम्ही खेळाडू कक्षाजवळ यायचं आहे। नयन पाटील हरवलेत, खेळाडू कक्षाजवळ या। क्या हुआ भाई? अब नया खिलाड़ी जाना पड़ेगा क्या 1 रन के लिए? चला अनुज, 1 धाव काढली तर कॉमेंट्री बॉक्स वाल्यांकडून एका धावेला 500 रुपये। अनुज पाटील बघा तुमच्यासाठी कॅश प्राइज आहे, एका धावेसाठी 500। अनुज बोलनाथ पाटील ना, लेकिन ये नहीं भूलना चाहिए विकेटों के पीछे कौन खड़ा है। स्टंपिंग का बादशाह है, तो ऐसे में ये गलती नहीं होनी है। स्टंप के आगे बेटा खड़ा है, स्टंप के पीछे बाप। एक पिताजी ने तो हार मान ली, वो चले गए, उन्होंने कहा कि नहीं भाई हम नहीं रुकेंगे। और अनुज विनिंग मोमेंट, और यहां से जीत दर्ज की। कॉन्ग्रेचुलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन अनुज, 500 रुपये बघा या अनुज।
एका धावेसाठी तुम्हाला होते कॅश घेण्यासाठी लवकर चला मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करून लगे फटाफट काम 25. यस लगेच काम 25 करून टाकूया. आता मॅन ऑफ द मॅच आवाज गोज टू मिस्टर, रुको भाई थोड़ा इंतजार, सस्पेंस है. हा सत्यवान काकडे अंपायर यामध्ये. चला नेक्स्ट मॅच खेळाडू उतरा निर्भय. धन्यवाद. पुढील मस्त speed up आहे. पुढील सामन्याचे खेळाडू उतरा तुम्ही.